नाही नाही हो म्हणले, तसं नाही, तुम्ही उगा शब्दामध्ये पकडू नका. मालकी कोणाची आहे सांगा. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह. आत्माराम ज्याचा तोची जाणे, आत्माराम ज्याचा तोची जाणे. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. अरे जिथं माझा देह माझा नाही, घेऊ नका, वाईटही वाटून घेऊ नका. मी तुमचं सांगत नाही, मी माझं सांगत आहे. अरे माती सांगे, माती सांगे, माती सांगे, माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी. अन तुझाच आहे शेवट वेळा माझ्या पायासी, वेळा माझ्या पायासी. गर्वाने का ताठ राहसी. विषय चाललाय. श्री गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला आपली भेट करून देतो आणि आंधळ्याला दृष्टी देतो. गर्वाने का ताठ राहसी, भाग्य कशाला उगा नाटसी. तुझ्या ललाटी अखेर लिहिले मिलन माझ्यासी रे. तुझाच आहे शेवट वेळा माझ्या पायासी, अरवेळा माझ्या पायासी, म्हणून म्हणून माती सांगे, दोन्ही लक्षात ठेवा बरं का. ऐका पुढचं, जागेत ना. माती सांगे कुंभाराला
सावधान. लग्नामध्ये सावधान म्हणलं जातं, पण त्याच्याकडे कोणी सिरियसली घेत नाही. एक तर नवरा नवरीचं लक्ष नसतं, नाचणाऱ्या पोट्याचं लक्ष नसतं. बरं, आजकाल नवरा नवरीपेक्षा नटून थटून लग्नाला येणाऱ्या बायांची संख्या जास्त. सावधानकडे कोणाचं लक्षच नाही, कारण सावधान झालं की पुन्हा ते अनाउन्समेंट होते की आलेल्या पाहुण्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नये, सगळी गर्दी तिकडं. सावधानकडे लक्ष कुणाचं आहे? बाबा रे, तू गृहस्थाश्रम स्वीकारत आहेस, आजपासून परमेश्वराची भेट घेण्याच्या मार्गावर तुला एक अत्यंत ताकदचा, अत्यंत जवळचा जोडीदार तुला मिळाला आहे. कशासाठी? तर परमेश्वराच्या रूपाशी एकरूप होण्यासाठी. कारण पत्नी शब्दाचा अर्थ आहे जी पतीला पतनापासून रोखते ती पत्नी. व्याख्या लिहून ठेवा, नाही तर आपलं काय खरं होतं. थोड्या कॅसेट रिव्हर्स करून पहा की, म्हणजे आपल्याला कळलं. आपल्या शिव्या खाल्ल्या पण आपल्याला रोखलं, आपले बोलणे खाल्ले. काय आपण रागानं बोलत असताना तिला राग येत नसेल, ती काही माणूस नसायची. पण हे माणसा, आज तुझा विवाह झाला म्हणजे परमेश्वराकडे जाण्यासाठी तुला एक एक्सलेटर मिळालं. कारण परमेश्वराचा सर्वात अधिक निवास हा स्त्रीच्या अंतःकरणात असतो. म्हणून नमस्कार करण्यामध्ये वडिलांचा नंबर 2 नंबर आहे. पहिला नंबर मातृदेवो भव आणि मग नंतर पितृदेवो भव. आई, स्त्री हे परमेश्वराचं दिसणारं रूप आहे. या श्रद्धेने जर प्रपंच केला तर त्या प्रपंचामध्ये एकमेकाची हेळसांड करणे, एकमेकांना दुःख देणे, एकमेकांना मनस्ताप देणे घडणार नाही. श्री गुरुचरित्र ग्रंथ पती पत्नींनी एकमेकाशी कसं वागावं याची आचारसंहिता शिकविणारा आहे. मला फार आवडणारी एक ओवी आहे. नरसिंह सरस्वती आपल्या शिष्याला समजावून सांगतात, सदा दुश्चित अंतःकरण कुलस्त्रियेचे नसावे. बाई घरामध्ये कधी दुःखी नसावी. तिच्या मनामध्ये इच्छा आहे का ती बोलून दाखवत आहे आणि आपण त्या इच्छेला तुच्छ लेखत आहोत, असं होऊ नये. काय इच्छा असून असून असतात काय? थोडी संक्रांतीची एक साडी आणि दिवाळीची एक साडी. अहो, ग्रहलक्ष्मीला आनंदी ठेवायला लागतच काय? आता एक अवघड झालंय, नाहीतर वर्षा 2 वर्षाला एक 2 तोळे 5,000 काय. आता ही जी माझ्या समोर ही जी मंडळी बसली आहे, यांच्या वडिलांनी तर 30-35 रुपये तोळ्यानं सोनं घेत गेलं. मला एक जण विचारलं होतं की तुम्हाला तुमच्या बायकोला कधी पिवळं जर्द पहा वाटत नाही का? म्हणलं मूक वाटते, पण 1.5 लाखाच्या पुढे गेलं ना. तरी पण म्हणलं एकदा माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या लक्ष्मीला नक्षीकांत पिवळं जर्द पाहिलं बरं का काकी. उगा तुम्ही काय माझ्यावर भरोसा ठेवा, नाही तर 2 दिवसांनी आल्यावर तिला विचारा. पिवळं जर्द पाहिलं का? तर तेव्हा मला कावीळ झाला होता. काही नाही, सोप्या गोष्टी.
दिवसभर कष्ट करणाऱ्या आपल्या ग्रहलक्ष्मीला उगाच तिने संध्याकाळच्या वेळेला एखाद्या वेळेस म्हणा बस थोडं 15 मिनिटं, फार दिवसभर काम केले, बस थोडा वेळ. बसत नाही, पण तुम्ही म्हणलात ना तिच्या जीवनामध्ये आनंद निर्माण. कधी स्वयंपाकाची तारीफ करावी, कधी म्हणावा भाजी फार छान झाली, म्हणून पहा, म्हणून तर पहा, नुकसान काही होणार नाही, झाला तर फायदाच होईल. ते असं मी तुमच्या वयाच्या एका मित्रानं माझं हे बोलणं ऐकलं, मनावर धरलं. चला म्हणलं आता घरी गेल्यावर प्रयोगच करायचा. सारखं तन फनफन करते. आता हे बुवाने कथेमध्ये सांगितलं की भाजीची तारीफ करायची, की एकदम राईट मानला. आणि नेमकं त्यांना घरी गेल्यावर संध्याकाळचं जेवण सुरू झाल्यावर भाजीची प्रशंसा केली. काय भाजी झाली म्हणला, काय तुझ्या हाताला चव आहे, काय छान भाजी झाली. अरे बाबा तिने तसं म्हणला, येणं जेवता जेवता तसं म्हणल्यावर स्वयंपाक घरामध्ये तिने जे सगळे भांडे फेकून दिले, अंगाचा इस्तू करून घेतला, मोठमोठ्यानं ओरडायला लागली त्याच्यावर. याला कळच ना. कथाकार महाराजांनी सांगितलं भाजीची तारीफ केल्यानंतर आनंदी आनंद होईल, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोरीकडे. आणि इथं तो नुसता धिंगाणा झाला. अगं म्हणला एवढा संताप करायला काय झालं, मी तुझ्या भाजीची तारीफ केली. ती म्हणली मेला जन्मभर तुमच्या एवढ्यासाठी एवढं करत होते, तर कधी काही तोंडातून चांगला शब्द निघाला नाही. आज भाजी नव्हती म्हणून शेजारणीकडनं भाजी आणली, तर त्या भाजीची एवढी तारीफ केली. मला गंमत सांगायची नाही, मला सांगायचं हे आहे की श्री गुरुचरित्रामध्ये दोघांनीही एकमेकांचा किती सन्मान ठेवावा हा विषय शिकवलेला आहे. हा ग्रंथ सदैव पारायण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु पारायण करीत असताना त्या ग्रंथामध्ये काय आहे याचा विचार सहसा कमी केला गेला. काय आहे, सकाळी साधारणतः 3 तास गुरुचरित्राचं वाचन होतं. 7 दिवसाचं पारायण करायचं म्हणल्यानंतर तर त्याच्यामध्ये काय आहे या दृष्टीनं माझ्या वडिलांच्या आशीर्वादानं आणि कृपेनं मी ही सेवा आपल्या समोर ठेवीत आहे की गुरुचरित्र ग्रंथामध्ये काय आहे, नाहीतर होतं काय. पारायण करणारे पारायण करतात, पाठ करणारे पाठ करतात, परंतु हृदय परिवर्तन होण्यासाठी जे हवं लागतं ते होत नाही. म्हणून आज आपण श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये जे नमूद केलंय, सद्गुरूच्या कृपेनं, आई वडिलांच्या आशीर्वादानं, आपल्यासारख्या सर्व श्रोत्यांच्या आशीर्वादानं आपल्या समोर ठेवण्याचा मी यथामती प्रयत्न करीन. आपले आशीर्वाद असू द्यावेत. कथेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण सर्वजण एकदा दत्तप्रभूचं मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या आवाजामध्ये स्मरण करूया. दत्तराज गुरु माझे आई. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणावं मजला ठाव द्यावा पायी. एवढं म्हणता येईल ना. 2 मिनिट वेळ तुम्हाला, पाणी पिऊन घ्या, पण म्हणा. दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. तुम्ही सगळेजण छान म्हणायला, फक्त आवाज चोरून म्हणायला, छान म्हणायला. मी मुद्दाम स्वर असा घेतला आहे की आपल्या पुरुष मंडळींनाही म्हणता यावं आणि महिला वर्गांनाही म्हणता यावं. बरं का, हे थोडं धोकाकडे मला. हे थंड पाणी आहे, हे उगच दिलं मला थंड पाणी. मला साधं पाणी
म्हणजे आता आज आपण इतके आहोत, आपल्याला आनंद वाटला तर आपण इतरांना सांगायचं की मज्जा आली बरं का. दत्तराज गुरु माझे आई तुला ठाव द्यावा पायी. बोला, दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी राजगुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. दत्त राजगुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी राजगुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. दत्त राजगुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. दत्त राजगुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. दत्त राजगुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एक बालक आहे, त्याच्या कुळावर सद्गुरूची कृपा आहे, परंतु प्रत्यक्ष गुरुचं दर्शन व्हावं अशी मनामध्ये खूप इच्छा आहे. गुरुचरित्राचा पहिला धडा हा आहे की आपल्या मनामध्ये इच्छा काय असाव्या. चला करा यादी. आता गुरुचरित्र प्रारंभ झालं. गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायामध्ये एक बालक असा आहे की त्याच्या मनामध्ये गुरु भेटावा अशी इच्छा आहे. आपण आपापल्या खातेवया काढून पहा आणि आपल्या इच्छांची यादी करा. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपल्याला कधी गुरु भेटावा म्हणून घरदार सोडून घराच्या बाहेर पडावं वाटलं का? हा गुरुचरित्राचा पहिला प्रश्न आहे. छान. बाबू काकाची व्यवस्था उत्तम आहे. त्यांच्या लक्षात आलं घंट्याभरामध्ये ह्याला जर 4दा पाणी प्यावं लागायले तर ऐकणाऱ्याला 2 घंट्यामध्ये तरी पाणी प्यावं लागेल की नाही. आणि आमचे हरिभाऊ सेवेला खूप तत्पर आहेत. कालपासून मी त्यांची सेवा पाहत आहे. काय बाबू काकांचा काही हेतू नाही. 4 गुरुभक्त प्रेमाची माणसं यावेत, एकमेकाशी हितगुज करावं, आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा, याच्याशिवाय दुसरा काहीही हेतू नाही. वास्तविक वयाच्या या टप्प्यावर बायपास झाल्यानंतरही एवढ्या तळमळीनं आणि एवढ्या उत्साहानं हे सगळं नियोजन करावं वाटणं, याला सुद्धा सद्गुरूची कृपाच पाहिजे. म्हणून ही आनंद यात्रा प्रारंभ झाली आहे. पहिल्या अध्यायामध्ये एक बालक आहे आणि तो बालक गुरु भेटावा आणि गुरुची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तळमळ करत आहे. आपलाही जीव तळमळ करतो. आपल्याला थोड्या तळमळी नाही येतात, आपल्या मागे सुद्धा खूप तळमळी येतात. परंतु संतांनी सांगितलं सुखासाठी करशी तळमळ
सुखासाठी तळमळ करीत आहेत हे खरं आहे. संसार सुद्धा आपण सुखासाठीच करतो. मी तुमच्या लेकरासारखा आहे म्हणून माझं बोलणं नीट समजून घ्या. आपण संसार सुद्धा सुखासाठीच करतो. त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे, संसारामध्ये सुख मिळतं सुद्धा. असं नाही आहे की संसारामध्ये सुख मिळत नाही. संसारामध्ये सुख मिळालं नसतं तर कोणी संसार केला नसता. संसारामध्ये सुख मिळतं. आपला विवाह झाला आपल्याला सुख मिळतं. आपल्याला संतती झाली आपल्याला सुख मिळतं. आपल्याला मोठी चांगली नोकरी लागली आपला व्यापार मोठा झाला आपल्याला सुख मिळतं. संसारामध्ये सुख मिळत नाही असं नाही. पुढचं महत्वाचं आहे, संसारातलं सुख टिकत नाही. संसारामध्ये सुख टिकतं. ऐकायला का लागला डोळा? वारं छान आहे. संसारामध्ये सुख टिकतं पण संसारामध्ये सुख टिकत नाही. मग संतांनी टिकणारं सुख त्याचा पत्ता कोणाकडे आहे तर त्याचा पत्ता सद्गुरूकडे आहे. म्हणून सद्गुरु यावे मम भजन सादर. उपद्रव करीत किंबहुना बाबू काकांच्या घरच्या कथेचा इतिहास असा आहे की असे हवेमध्ये फिरणारे प्राणी गेल्या वेळेला आठवत असत. हा टिकणाऱ्या सुखाचा पत्ता कथा आहे. ते शोधण्यासाठी एक बालक गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायामध्ये निघाला आहे आणि तो प्रार्थना करीत आहे. काय प्रार्थना करीत आहे? सद्गुरु या मम भजन सादर. जर सद्गुरू आले तर तुम्हाला बसायला असं नाही, तुम्हाला बसायला खुर्ची आहे, कथा करायला बसायला दिवाण आहे. सद्गुरू आले तर सद्गुरू बसवायचे कुठं? हृदपीठावर गुरु हे बसले. हृदयाच्या आकाशात बांधिला झोपा वरी बैसा गुरुराया माय बापा स्नेह. हृदपीठावर गुरु हे बसले हृदयी प्रेमाचे पुर. हा बालक गुरुला शोधण्यासाठी गुरुची कृपा मिळवण्यासाठी धावत होता. हा धावणारा बालक सद्गुरूला प्रार्थना करतो की तुम्ही मला लवकर पावा, या मला भेटा, मला तुमच्या भेटीची भूक आहे, मला तुमच्या भेटीची तहान आहे. मला माहित आहे की माझ्या आजोबा पंजोबावर तुम्ही कृपा केलेली आहे.
तर तुम्हाला असं वाटल की आजोबा पंजोबानं सेवा दिली, तू काय दिलंस. असं नका म्हणू, असं नका म्हणू. दिली या वाचूनी नेदवे म्हणून असेल तुझ्या मनी सांग मज. फार सुंदर ओवी लिहिली इथं. मातेचे ओसंगी बैसोनिया बाळ पसरी मुख कमळ स्तनकांक्षेसी बाळापासी माता काय मागेता. मांडीवर जन्मलेलं लेकरू दोन हाताचे तळवेचा जेवढा आकार असेल तेवढाच त्याचा आकार असतो. आणि त्या दोन हाताच्या तळव्यामध्ये ती आई लेकराला जेव्हा घेते, आता त्याला दूध पाजवताना ती असं म्हणते का की मी तुला दूध द्यायले, तू मला काय दिलं होतंस. हा दृष्टांत आहे. हे गुरुराया, तुम्ही माझ्यासाठी धावून या. बाळापासी माता काय मागे ताता, ऐके श्री गुरुनाथा काय देव. पण माझ्या पूर्वजांनी तुझी सेवा केलेली आहे. आज आपण कथेमध्ये येऊन बसलो आहोत. आज आपल्या समोर मी कथा ठेवत आहे, पण ही काही माझी संपत्ती आहे का. अनेक वर्षापासून वडिलांनी जी वाडवडिलांनी सेवा केली. तुकाराम महाराजांनी सांगितलं, माझ्या वडिलाची मिरास तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या 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 माझ्या. ठीक आहे, मी काही केलं नाही, मला काही येत नाही, परंतु माझ्या बापानं तुझ्यावर ऋण करून ठेवलंय, ते ऋण फेड असं तो कवी म्हणतो. माझ्या माझ्या वडिलाची मिरास तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हो तुझी. आणि वेडा होऊन घरदार सोडून तहान भूक विसरून, तहान भूक विसरण्यासाठी किती वेळ व्हावं लागतं याचं जर मला तुम्हाला जर उदाहरण सांगायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी तुम्हाला उदाहरण पाहायला मिळेल. मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये देव दाखवायला तयार आहे. माझ्याही घरी सुद्धा 3.5-4 वर्षाचं पोट्ट असतंय किंवा पोट्टी असते, आणि माय घंट्यापासून तिला किंवा त्याला जीव म्हणतीये, आणि ते असतं ह्याच्यामध्ये. त्याला भूक लागते का, तहान, त्याच्याकडे पहा, त्याचा विचार करा. त्याला ते जेवढं आवडतं तेवढा गुरु आवडला तर तहान भूक विसरल्या. मला तर कथा सांगताना सुद्धा प्रश्न पडलाय की मला प्यायच्या पाण्याची सोय माझी काय होईल म्हणून. मग मी काय कथा सांगावी. मी कथा कुणाची सांगत आहे, जो गुरुच्या भेटीसाठी तहान भूक विसरला. त्याचं नाव आहे सरस्वती. पुरुषाचं नाव आहे बरं का. नरसिंह सरस्वती नावातलं त्यांच्या घराण्याचे ते गुरु होते, त्यांचे पंजोबाचे ते गुरु होते. सरस्वतीच्या पंजोबाचे गुरु होते नरसिंह सरस्वती. तर आपल्या गुरुचं नाव आपल्या मुलाला त्या नावाचा अंश असावा म्हणून त्यांचं नाव सरस्वती ठेवलं होतं. आणि त्यांच्या वडिलाचं नाव, सरस्वतीच्या वडिलाचं नाव होतं गंगाधर. आणि योगायोगानं तुम्हाला कथा सांगायला जो बसला आहे
योगा योग मी रंगनाथाचा गंगाधर आहे आणि ते गंगाधराचे सरस्वती म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार. सरस्वती गंगाधर श्रोत्यांना नमस्कार करतात आणि ते असं सांगतात की वयाच्या एका अवस्थेमध्ये मला सद्गुरु भेटीची एवढी तळमळ लागली की तेवढ्या तळमळीपोटी मी घराच्या बाहेर पडलो. मला रात्रीची भीती वाटली नाही, मला दिवसाची चिंता वाटली नाही, मला कोणी खाऊ घालील का असं वाटलं नाही. आजही तुम्हाला सांगतो, तुम्ही काही घेऊ नका आणि पंढरपूरच्या दिंडीमध्ये जा. तुम्ही उपाशी राहणार, पांडुरंग तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. पांडुरंग तुमची सगळी सोय करील, फक्त आपला तेवढा भरोसा नसतो. आपल्याला वाटते असं सुखत असतंय, परंतु ज्यांनी ज्यांनी असं केलं त्यांची उदाहरणं डोळ्यासमोर आहेत. आपल्या अंबाजोगाई नगरीमध्ये स्वामी सवितानंद नावाचे एक महात्मा काही वेळेला येऊन गेलेले आहेत. श्रीहरी रामदासी सर म्हणजे ते राम मंदिर जे आहे तिथं ते आलेले आहेत. तर त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या शोधाला जे जेव्हा घराच्या बाहेर पडले तर तेव्हा एक धोतर, त्याची लुंगी केलेली आणि खिसा नसलेला सदरा. ऐकायला ना त्याचा अर्थ कळाला का? खिसा नसलेला सदरा. त्यांनी सांगितलं मला माझ्या सद्गुरूची भेट व्हायला 6 महिने लागले. त्या 6 महिन्यामध्ये मला पैशाचं काम पडलं नाही, मला अंथरूण पांघरून सोबत घ्यायचं काम पडलं नाही. कधी कधी असा चमत्कार व्हायचा की मला असं वाटायचं की एखादा आंबा खायला मिळाला तर कसं होईल, आणि समोर कोणीतरी आंब्याची डाल घेऊन यायचं आणि हे बाबा हे 4 आंबे घे म्हणायचं. फक्त हिम्मत करा. गुरुचरित्राचा पहिला अध्याय तुम्हाला 3 गोष्टी शिकवतो आहे. पहिली गोष्ट ही आहे की गुरुच्या भेटीची तळमळ निर्माण व्हावी. आपल्याला काय भेटले तर भेटले, बरं हे नाही भेटले तर ते भेटले. आणि गुरुचं करून करून करायचं काय असते? ₹1.25 दिला आणि बाई मी गुरु केला. ₹1.25 गुरु करायचा. एक भक्त गुरुनं कोणतंही काम सांगितलं की गुरुला हात जोडून म्हणायचा, गुरु महाराज हे काम मी केलं असतं. समजा त्याला सांगितलं की बाबा मोंढ्यामध्ये जाय, बाजारामध्ये जाय आणि आपण तिथं तांदूळ घेऊन ठेवले तर बाजारात जाय, रिक्षा कर आणि ते 5 पोते तांदूळ आपल्या आश्रमामध्ये आणून टाक. महाराज मी तुमची सेवा केली असती, परंतु मी जर सेवेला बाहेर गेलो तर तुमचे पाय अंतरतील. महाराज मी तुमच्या पायापाशी यायला आलो, मी तुमचे पाय कसे सोडू? म्हणजे गुरुनं जर काम सांगितलं तर शिष्य काय म्हणाले, गुरु महाराज मी तुमचे पाय कसे सोडू? आणि तितक्याच कोणीतरी बाहेरगावचे शिष्य आले आणि त्यांनी हापूस आंब्याची पेटी आणली. महाराजांनी काही खाल्ली नाही. महाराजांनी नुसता हात लावला आणि महाराज ह्याला म्हणले की हे पाय ह्याच्यातले पोटभर आंबे तू खाय. आता महाराज म्हणला तुम्हाला आंबे दिले तर ते तुम्हीच खायला पाहिजे, परंतु आता तुम्ही आज्ञा केली आहे, आज्ञा कशी मोडू?
महाराज म्हणले, अरे बदमाशा, तुला मोंढ्यात जाऊन तांदूळ आण म्हणलं तर तू म्हणाला पाय कसे सोडू, आणि तुला हापूस आंबा खाय म्हणलं तर तू म्हणाला आज्ञा कशी मोडू. असे गुरु, असे जर शिष्य असतील, चला सद्गुरूच्या भेटीची दिव्य तळमळ अंतःकरणात असलेला शिष्य असावा, ही गुरुचरित्राची पहिली मागणी. पहिल्या अध्यायाची दुसरी, त्यांच्या भेटीबद्दल इतकी तळमळ असावी की त्या तळमळीमध्ये तहान भूक हरपावी. आणि अशा अवस्थेमध्ये हा शिष्य चालत 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 असताना भुकेनं तहानेनं व्याकुळ होऊन क्लांत होऊन एका झाडाखाली बसला. झाडाखाली बसल्या बसल्या दिवसभराच्या श्रमानं त्याला ग्लानी आली. डोळे झाकून घेतले आणि डोळे झाकून घेतल्यानंतर एक 5 मिनिटानं 10 मिनिटानं त्याच्या डोळ्यासमोर एक सत्पुरुषाची आकृती आली. एक साधू महात्म्याची आकृती आली आणि साधू महात्मा आपल्या हातानं त्याच्या मस्तकावरून त्याला कुरवाळीत आहे, त्याच्या मस्तकावरून हात फिरवित आहे, त्याच्या पाठीवरून हात फिरवित आहे. असं दृश्य त्याला दिसलं आणि पाठीला कोणाचा स्पर्श झाला असेल या जाणीवेनं तो खडबडून जागा झाला. पाहायला तर समोर तर कुणी नव्हतं. त्याला वाटलं आपला वेडेपणा म्हणून आपल्याला भास झाला. पुन्हा उठला, पुन्हा निघाला आणि काय सांगावं, 100 पावलं सुद्धा पुढे गेला नाही तर तिथं त्याला आता ग्लानी आलेली असताना जो महात्मा त्याच्या पाठीवरून हात फिरवत होता, जो त्याला कुरवाळत होता, तोच महात्मा समोरून येताना त्याला दिसला. तोच महात्मा समोरून येताना दिसला. एकदम दचकला. मी ते पाहिलं ते स्वप्न आहे का हे स्वप्न आहे. डोळे चोळून पाहिले. पाहिलं तर जो स्वप्नात होता तो प्रत्यक्ष होता. स्वप्नात आले माझ्या कारण रात्रंदिवस त्याच्या अंतःकरणामध्ये त्या सद्गुरू भेटीची तळमळ होती. रात्रंदिवस देवा तुमची कमीच एकटा. रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात, तुमचा लागेना अंत स्वप्नात. म्हणा रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात, तुमचा लागेना अंत स्वप्नात. आलं माझं स्वप्नात, आलं माझं स्वप्नात आलं माझं. दचकून पाहिलं तर पुढे तेच आहे. साष्टांग नमस्कार घातला. हे प्रभू, आपण कोण आहात. त्यांनी सांगितलं मी सिद्ध आहे. अहो म्हणले तुम्ही सिद्ध आहात आणि मी गुरुचं नाव धारण केलेला. नरसिंह सरस्वती आमच्या कुळाचे गुरु, त्याच्यातलं सरस्वती नाम धारण केलेला मी नामधारक आहे. मी नामधारक आहे आणि तुम्ही सिद्ध आहात. सज्जन हो, गुरुचरित्र ग्रंथ हा सिद्ध आणि नामधारक या दोघांच्या संवादाचा ग्रंथ. पहिल्या अध्यायामध्ये सिद्ध यांची भेट व्हावी म्हणून नामधारक घराच्या बाहेर पडले आणि दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी त्यांना ते भेटले आणि त्यावेळेस त्यांनी गुरु तिन्ही देवापेक्षा श्रेष्ठ कसा झाला याची कथा सांगितली. ही कथा का सांगण्यात आली तर गुरु सगळ्या देवापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हा प्रश्न कलियुगानं ब्रह्मदेवाला विचारला.
आता तुम्हाला जो प्रश्न पडला तोच प्रश्न नामधारकाला पडला. नामधारक म्हणला की तुम्ही सांगायला आलात ते खरं असाल, परंतु कलियुगानं ब्रह्मदेवाला गुरुचा महिमा का विचारला? कलियुगाचा आणि गुरुचा आणि ब्रह्मदेवाचा काय संबंध आहे, काय विचारला? तर त्यावेळेस सिद्ध मुनींनी नामधारकाला आपल्या सोबत घेऊन श्री क्षेत्र गाणगापूर मुक्कामी भीमा अमरजा संगम जिथं आहे तिथं जे औदुंबराचा वृक्ष आहे त्या वृक्षाच्या तळवटी सिद्ध आणि नामधारक बसलेले आहे. जसे इथं बाबूकाकाच्या घरामध्ये आपण सगळेजण बसलो आहोत, तुम्ही ऐकत आहात, हे तुमचं भाग्य आहे. मला सांगायला मिळत आहे हे माझं परम भाग्य आहे. वाडवडिलांची पुण्याई आहे म्हणून आपण गुरुचरित्राची चर्चा करत आहोत. औदुंबराच्या त्या कल्पना करा, कधी गाणगापूरला गेला असाल तर भीमा अमरजा संगमाच्या त्या स्थानावर मनातल्या मनात जा आणि तिथला तो औदुंबर पहा. त्या औदुंबराच्या बुडापाशी जा. आता तिथं खूप दोऱ्या 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 बांधलेल्या आहेत लोकांनी. कधी गेला असताल तर खूप दोऱ्या दोऱ्या बांधलेल्या आहेत, त्या दोऱ्या सोडून टाका. प्रत्यक्ष औदुंबर पहा. त्या औदुंबराला असं कडकडून मिठी मारा आणि मनामध्ये कल्पना करा की या औदुंबराच्या तळाशी सिद्ध मुनी नामधारकाला श्री गुरुचरित्र सांगत आहे. दृश्य पहा, कल्पना करा. कल्पना केली तर तुमच्या डोळ्यासमोर ते दृश्य दिसेल. गाणगापूर दिसायले, भीमावरचा संगम दिसायलाय तुम्हाला. आता जे आधी गेलेले आहेत त्यांना दिसायलाय. जे आधी गेलेले आहेत ती कथा झाली की पटकन जा गाणगापूरला आणि पाहून या. पाहिल्यावर आनंद आहे, नाही तर नुसतंच ठरलं तर मग असं म्हणल्यावर आनंद आहे काय? आई कुठे काय करते, माझ्या नवऱ्याची असं मी म्हणण्यात मजा आहे का पाहण्यात मजा आहे? तुमच्या इथं पाहतात की रात्री 7ला 7:30ला वीण दोघातली तुटेना, कशी तुटत फेविकॉल का जोड आहे. 9 वाजेपर्यंत पुरुष मंडळीला गिळायला मिळेना. ते पाहण्यामुळं पहिली ॲडव्हर्टाईज झाल्यानंतर कुकर लावायचं, मग दुसऱ्या ॲडव्हर्टाईजला शिट्ट्या सुरू होत्या, मग तिसऱ्या ॲडव्हर्टाईजला कुठं भात होतो. कल्पना करा, पहा आपण गाणगापूरला गेलो आहोत हे पहा. औदुंबराच्या तळाशी बसलो आहोत आणि तिथं नामधारकांनी सिद्धाला प्रश्न विचारला आहे की कलियुगानं गुरुचा महिमा काय विचारला. आणि सिद्ध मुनी नामधारकाला सांगत आहेत की हे नामधारका, जेव्हा कृतयुगाचा महिमा पूर्ण झाला, कृतयुगाचा कालखंड संपला, त्रेतायुगाचा कालखंड संपला, द्वापार युगाचा कालखंड संपला आणि द्वापार युगाचा कालखंड संपत असताना ईश्वरीय सभेमध्ये चर्चा सुरू झाली की आता कोणाचा कालखंड येणार आहे. ब्रह्मदेवाच्या सत्यलोकामध्ये सभा भरली आणि सत्याला आधार असलेलं कृतयुग संपलं, यज्ञयागाचा आधार असलेलं त्रेतायुग संपलं, शस्त्र युद्ध करणारं द्वापार युग संपलं. आता कोणता काळ येणार, आता कसा काळ येणार, अशी सत्यलोकीची ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये विद्वत चर्चा चालू असताना
ब्रह्मदेवाच्याही हे लक्षात आलं की आता ज्याचा काळ येणार आहे त्याला आपण आता सभेमध्ये बोलावलं पाहिजे आणि त्याला अपॉइंटमेंट ऑर्डर दिली पाहिजे, नेमणूक पत्र दिलं पाहिजे की आता या मृत्यू लोकावर तुझा अधिकार आहे. कलियुगाला तर त्याच्यानंतर कलीचा क्रमांक होता. सत्ययुग संपलं, कृतयुग संपलं, द्वापारयुग संपलं, म्हणून ब्रह्मदेवानं कलीला निरोप पाठवला आणि हे कली सत्यलोकीच्या ब्रह्मयाच्या सभेमध्ये पिताश्री तुझे अर्पण करीत आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी कलियुग ब्रह्मदेवाला भेटायला सभेमध्ये आलं. सज्जन हो, श्रोत्याच्या रूपानं माझ्या समोर परमात्मा बसलेला आहे. इथं जी पुरुष मंडळी आहेत ती मला वडिलासारखी आहेत, भावासारखी आहेत. इथं जे मातृवर्ग बसलेला आहे तो आईसारखा आहे, बहिणीसारखा आहे. परंतु या ग्रंथामध्ये आता जो मुद्दा येणार आहे तो मुद्दा फार काळजीपूर्वक आपण ध्यानामध्ये ठेवा. कलियुग जेव्हा ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये आलं, नीट लक्ष लावून ऐका आणि नीट लक्ष लावून स्मरणात ठेवा, कायम करता आलं तेव्हा ते उघड होत. त्याच्या अंगावर म्हणजे कलियुगामध्ये हळूहळू माणसं कशी होती. आता हे पुढचं वाक्य तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं आणि त्याच्या पुढे फार मार्मिक दृश्य आहे. गुरुचरित्रातल्या दुसऱ्या अध्यायातला हा प्रसंग मला फार अंतर्मुख करतो. हा कली ब्रह्मदेवासमोर एका हातामध्ये जीभ धरलेली आहे, एका हातामध्ये जिव्हा आणि एका हातामध्ये लिंग धरून हा कलियुग ब्रह्मदेवासमोर नाचत आहे, नाचत नाचत आला आहे. वाकडं दाखवत आला आहे, वेड्या वाकड्या उड्या मारत आला आहे आणि मानवी शरीरातले ह्या दोन इंद्रियांना पकडून आला आहे. याचं रहस्य फार खोल आहे. याच्यासाठी गुरुचरित्र आहे. ब्रह्मदेवानं त्याचं ते तसं अवतार पाहून माकडासारख्या उड्या काय मारायलाय, काही काही वस्त्राचं काय भान नाही, जीभ काय पकडली हातामध्ये, आपलं जननेंद्रिय काय पकडलंय हातामध्ये. आणि ब्रह्मदेवानं त्याला हसून विचारलं की अरे येड्या, सभेमध्ये कुठं असं येत असतात का. तर त्याने सांगितलेलं वाक्य ऐका, आपण असो ऐसेची, आपण न भिये कवणासी, लिंग जिव्हा रक्षिणारासी, हारी असे आपणाते. मी फक्त त्यांच्या समोरच पराभूत आहे ज्यांचं या दोन इंद्रियावर नियंत्रण आहे. ते ह्या दोघांना जे सांभाळतात, ज्यांच्या कंट्रोल मध्ये आहे, आशांसमोर मी पराभूत आहे. नाही तर मी कोणाला भेणारा नाही. ऐकायला माय बाप हो, मी म्हणून प्रस्तावना ठेवली, मी लेकरासारखा आहे. परंतु संयम, संयम हेच कलियुगामध्ये कलीला पराभूत करण्याचं सर्वात श्रेष्ठ शस्त्र आहे. आणि या दोन ठिकाणी संयम ठेवित नाही मनुष्य. जिभेवर कंट्रोल राहत नाही आणि वासनेवर कंट्रोल राहत नाही. मोकळेपणानं बोलायलो, घरची कथा आहे, घरच्यासारखं सांगायलो, पण गुरुचरित्रात काय सांगितलं आहे हे अखेर कोणी सांगायचं की नाही. गुरुचरित्रामध्ये हे सांगितलं आहे की जो वासनेवर नियंत्रण ठेवील आणि जो जिभेवर नियंत्रण ठेवील, या कलियुगामध्ये मी त्याचा पराभव करू शकणार नाही. त्याच्या समोर मी पराभूत आहे.
आणि हे सांगताना त्यानं स्वतःचे काही लक्षणं सांगितले. उग लक्षणं ऐकून घ्या. छेद करील धर्मासी. मी काय करेल तर जिथं जिथं धर्म चालत असेल तिथं तिथं धर्माचे कपडे घालून मी अधर्म करीन. ऐकायला का ना? म्हणजे वागताना वाटल की हा धर्म करायला आहे, परंतु अंतरंगी तो काय करीत आहे? अधर्म करीत आहे. छेद करीन धर्मासी आपण असे निरांकुशी. माझ्यावर कोणाचाही अंकुश नाही. माझे दोन मित्र आहेत. कलीचे दोन मित्र आहेत. एक निद्रा आणि दुसरा कलह. निद्रा कलह भ्रातृ माझे असं कली म्हणतो. हे माझे भाऊ आहेत. निद्रा आणि कलह. जे वेदशास्त्राला दूषण देतात ते माझे सखे आहेत. स्त्री पुत्राच्या प्रेमामध्ये जे आसक्तीनं बुडून जातात ते माझे मित्र आहेत. जे दुसऱ्याचे पैसे हडप करतात ते माझे मित्र आहेत. हरी आणि हर यांची जे निंदा करतात ते माझे मित्र आहेत. जे पक्षपात करतात ते माझे मित्र आहेत. जे मत्सर करतात ते माझे मित्र आहेत. जे दांभिक आहेत ते माझे मित्र आहेत. आता माझे शत्रू कोण आहेत ते ऐका. जे महादेवाची आणि महाविष्णूची पूजा करतात ते माझे शत्रू आहेत. जे गंगेच्या किनाऱ्यावर निवास करतात, जे गंगेचं स्नान करतात ते माझे शत्रू आहेत. जे तीर्थयात्रेला जातात ते माझे शत्रू आहेत. जे सद्ग्रंथाचं श्रवण करतात आणि पठण करतात ते माझे शत्रू आहेत. जे जप करतात ते माझे शत्रू आहेत. जे धैर्य धरून परमार्थ करतात ते माझे शत्रू आहेत. आणि मी कसा जाऊ म्हणला मृत्यू लोकामध्ये. तिथं तर श्रीकृष्णाच्या भागवताचा डंका वाजतो. तिथं तर विविध पुराण गंगेच्या किनारी सांगितल्या जातात आणि ऐकल्या जातात. मी तिथं कसा जाऊ? ब्रह्म्यानं सांगितलं की काळ तुला मदत करेल. कळायले का? कलियुगामध्ये आपण म्हणतो ना, काय बदललं, काळ बदलला, काय बदललं, काळ बदलला. सूरज बदलला, सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया. आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा. समय काळ काळ पुरुष मदत करे. कहीं पे झगड़ा, कहीं पे दंगा. करतूतों से हुआ ये मुल्क मसान. कितना बदल गया. हा कलियुगामध्ये काय समुद्र घेऊन रामचंद्र कहे गए सिया से, ऐसा कल युग आएगा. हंस चुभेगा दाना दुन का, कौवा मोती खा लेगा. रामचंद्र कहे गए सिया से. असा कलियुग येईल. पण त्यावेळेस ब्रह्मदेवानं एकच सांगितलं की ह्या सगळ्यावर तू राज्य करशील, परंतु जो गुरुची सेवा करील त्याच्यावर तुझा प्रभाव चालणार नाही.
असं ब्रह्मदेवानं त्याला सांगितलं. तेव्हा त्यानं विचारलं की गुरु एवढा प्रभावी कसा झाला. त्याच्या उत्तरामध्ये ब्रह्मदेवानं कलियुगाला जी कथा सांगितली ती कथा सिद्ध मुनी नामधारकाला सांगत आहेत. ती कथा गंगाधर नार्वेकर. कळालं का? कोण कोणाला सांगत आहे? पहिल्यांदा कोण कोणाला सांगत आहे? ब्रह्मदेव. कुणाला? कलीला. ब्रह्मदेव कलीला सांगत आहे. ती कथा सिद्ध कुणाला सांगत आहे? नामधारक. छान. असं थोडस बोलू लागा की काय व्हायला, त्याला काय नुकसान आहे का?